मोठी बातमी. शिक्षक पदोन्नतीबाबत राज्य शासनाचा नवा जी.आर. टी.ई.टी. सी.टी.ई.टी. नियमासह संपूर्ण प्रक्रिया जाहीर. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स. आज शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने 29 जुलै 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या पदोन्नतीची कालबद्ध कार्यपद्धती निश्चित केली आहे. या निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रिया राज्यभर एक समान पद्धतीने राबवली जाणार आहे. या शासन निर्णयातील महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 1, शासनाने 14 मे 2026 रोजीचे शिक्षण संचालकांचे पत्र रद्द केले आहे. हे पत्र 10 जुलै 2026 पासून रद्दबातल मानण्यात आले आहे. महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 2, पदोन्नतीसाठी संबंधित शिक्षकाकडे टी.ई.टी. किंवा सी.टी.ई.टी. उत्तीर्ण असणे, सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक अनुभव आणि इतर आवश्यक पात्रता असणे आवश्यक राहील. अशा शिक्षकांचाच पदोन्नतीसाठी विचार केला जाईल. महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 3, 10 जुलै 2026 पूर्वी ज्या जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पदोन्नत्यांना संरक्षण देण्यात आले आहे. म्हणजेच त्या पदोन्नत्या कायम राहतील. साधारणपणे महाराष्ट्रातील 6 ते 7 जिल्हा परिषदांच्या पदोन्नत्या पूर्ण झालेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 4, जर एखादा शिक्षक 14 मे 2026च्या पत्रामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिला असेल आणि नंतर त्याला पदोन्नती मिळाली तर त्याची सेवाज्येष्ठता मूळ कनिष्ठ संवर्गातील ज्येष्ठतेनुसार निश्चित केली जाईल. चालू वर्षासाठी म्हणजे 2026 साठी पदोन्नतीचे वेळापत्रक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठकीच्या दिवशी सेवा, टी.ई.टी. सी.टी.ई.टी. व इतर पात्रतेचा विचार, पात्र उमेदवारांची शिफारस. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश. पुढील वर्षापासूनची कायमस्वरूपी प्रक्रिया 1 जानेवारीला तात्पुरती किंवा अंतिम सेवाज्येष्ठता यादी, 31 जानेवारी रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी, 15 ते 22 फेब्रुवारी पदोन्नती समितीची बैठक, पुढील आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस, 31 मार्चपर्यंत पदोन्नती आदेश. मात्र शिक्षकांना नवीन ठिकाणी 2 मे पासून रुजू करण्यात येईल. निष्कर्ष, या शासन निर्णयामुळे पदोन्नती प्रक्रियेत राज्यभर एक समानता येईल. कालबद्ध वेळापत्रकामुळे विलंब कमी होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार टी.ई.टी. सी.टी.ई.टी. पात्रतेला महत्त्व कायम राहील. शिक्षकांच्या ज्येष्ठता व पदोन्नतीबाबत अधिक स्पष्टता निर्माण झाली आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि शिक्षकांच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला एज्युकेशन अँड जॉब अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.